Dear student, in the last lecture we have seen glass. आता काचेचा शोध जो आहे तर तो काचेचा शोध त्या ठिकाणी नेमका कसा लागला, काचेमध्ये कोणकोणते घटक त्या ठिकाणी असतात याची माहिती आपण मागच्या तासाला पाहिली. त्याच्यानंतर आपण प्रोडक्शन ऑफ ग्लास, काच निर्मिती नेमकी कशी केली जाते हाही भाग आपण त्या ठिकाणी पाहिला. त्यानंतर आपण त्या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ ग्लास, काच जे आहे तर त्या काचेचे असणारे जे काही गुणधर्म जे आहे तर ते गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की काच जे आहे तर ती काच जर तापवली तर ती त्या ठिकाणी काय तशी मऊ होते, तिला पाहिजे तसा आकार जो आहे तर तो आकार आपण त्या ठिकाणी येऊ शकतो. अशा प्रकारचे अनेक गुणधर्म त्या ठिकाणी आपण काच जे आहे तर त्या काचेची त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो टाईप्स ऑफ ग्लास अँड युजेस, म्हणजे काच जे आहे तर त्या काचेचे असणारे जे काही प्रकार आणि काचेचे असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपल्याला त्या ठिकाणी दिले. व पहिला प्रकार आपल्याला दिलेला आहे की सिलिका ग्लास. सिलिका ग्लास आता कशी तयार केली जाते. दिस इज प्रोड्यूस बाय युजिंग द सिलिका, सिलिकेचा वापर करून ही जी काही सिलिका काच जी आहे तर ते सिलिका काच त्या ठिकाणी तयार केले जाते. ॲटम्स मेड अप ऑफ सिलिका ग्लास शो मिनिमम एक्सपान्शन ऑन हिटिंग. की सिलिका काचेपासून तयार केलेल्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू उष्णतेमुळे काय होता नसतात, मिनिमम एक्सपान्शन म्हणजे अत्यल्प प्रमाणामध्ये प्रसरण त्या ठिकाणी पावताना दिसतात. इट इज नॉट अफेक्टेड बाय ॲसिड अँड अल्कली, ही जी काही सिलिका असणारे जे काही काच जे आहे तर त्या काचेवर आम्ल आणि दुसरं आपल्याला सांगितलं अल्कली म्हणजे आम्लारी यांचा काही त्या ठिकाणी परिणाम होत नाही. आणि याच्यामुळे काय सांगितलं पहा, ड्यू टू धिस सिलिका ग्लास इज यूज टू प्रोड्यूस लॅबोरेटरी ग्लासवेअर. आणि हा जे काही गुणधर्म जो आहे तर त्या गुणधर्मामुळे प्रयोगशाळेमधील असणाऱ्या ज्या काही काचेच्या वस्तू ज्या आहेत तर त्या काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी सिलिका काच जे आहे तर ते सिलिका काचेचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला. टेस्ट ट्यूब असेल तर टेस्ट ट्यूबमध्ये एखादा सबस्टन्स घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, उष्णता त्या ठिकाणी द्यावा लागतो. परंतु सिलिका काचेचा गुणधर्म आपल्याला माहिती की सिलिका काचेपासून तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या उष्णतेमुळे अल्प प्रमाणामध्ये प्रसरण त्या ठिकाणी पावताना दिसतात. आणि म्हणून आपल्या लक्षात येत नसते की प्रयोगशाळेमधील काचेच्या वस्तू तयार करण्यासाठी काय केलं तर सिलिका काचे जे आहे तर त्या सिलिका काचेचा वापर त्या ठिकाणी. दुसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे बोरोसिलिकेट ग्लास. बोरोसिलिकेट ग्लास इज प्रोड्यूस बाय मेल्टिंग ऑफ द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, बोरिक ॲसिड अँड ॲल्युमिनियम ऑक्साईड. आता याची इन्ग्रेडियंट्स लक्षात ठेवायची, कोणती काच तयार करण्यासाठी कोणकोणते घटक त्या ठिकाणी वापरले जातात. तर बोरोसिलिकेट असणारे जे काही काच जे आहे तर ती काच तयार करत असताना वाळू असेल, सोना असेल, बोरिक ऑक्साईड असेल आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड यांचं मिश्रण जे आहे तर ते मिश्रण काय केलेलं, मेल्टिंग वितळून त्या ठिकाणी बोरोसिलिकेट असणारे जे काही काच जे आहेत तर ती काच त्या ठिकाणी तयार केली जाते. धिस ग्लास डज नॉट शो एनी इफेक्ट ऑन मेडिसिन. आणि अशा प्रकारचे असताना जे काही काच जे आहे तर त्या काचेचा औषध जे आहे तर त्या औषधांवर म्हणजे या औषधांवर या काचेचा बोरोसिलिकेट काच जे आहे तर त्या बोरोसिलिकेट काचेचा कोणताही त्या ठिकाणी परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होत नाही. हेन्स द बॉटल्स मेड अप ऑफ द बोरोसिलिकेट ग्लास आर युज्ड इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री टू स्टोअर द मेडिसिन. म्हणून या ठिकाणी फार्मास्युटिकल इंडस्ट्री म्हणजे काय की ज्या ठिकाणी औषधं जे आहे तर त्या औषधांची निर्मिती केली जाते. औषध निर्मिती असणारा जो काही उद्योग जो आहे तर त्या औषध निर्मिती उद्योगामध्ये औषधं ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ज्या काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या तयार करण्यासाठी बोरोसिलिकेट काच जे आहे तर त्या बोरोसिलिकेट काचेचा काय केला तो वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतरचा तिसरा प्रकार आपल्याला दिलेला आहे अल्कली सिलिकेट ग्लास. Alkali silicate glass is produced by heating the mixture of sand and the soda. अल्कली सिलिकेट असणारे जे काही काच जे आहे तर ती अल्कली सिलिकेट काच तयार करत असताना सर्वसाधारणपणे वाळू आणि सोडा यांचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण काय केलं जातं तर त्या ठिकाणी तापवलं जातं आणि तापवून त्या ठिकाणी अल्कली सिलिकेट काच जे आहे तर ते अल्कली सिलिकेट काच त्या ठिकाणी तयार केले जाते. पुढे ॲज धिस ग्लास इज सोल्युबल इन वॉटर इट इज कॉल्ड वॉटर ग्लास. ही जी काही अल्कली सिलिकेट काच जी आहे तर ती पाण्यामध्ये कशी आहे, सोल्युबल आहे म्हणजे विद्राव्य त्या ठिकाणी आहे. आणि विद्राव्य असल्यामुळं तिलाच त्या ठिकाणी जलकाच किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय वॉटर ग्लास त्या ठिकाणी म्हटलं जातं.
त्याच्यानंतरचा चौथा काचेचा प्रकार आपल्याला दिलेला आहे लेड ग्लास. लेड ग्लास इज प्रोड्यूस्ड बाय मेल्टिंग द मिक्सचर ऑफ सँड, सोडा, लाईमस्टोन अँड लेड ऑक्साईड. या ठिकाणी लेड म्हणजे शिशीयुक्त अशा प्रकारचे जे काही काच जे आहे तर ती काच तयार करत असताना सँड असेल म्हणजे वाळू असेल, सोडा असेल, लाईमस्टोन म्हणजे चुनखडी असेल आणि लेड ऑक्साईड यांचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर ते मिश्रण वितळून त्या ठिकाणी शिष्ययुक्त असणारं जे काही काच जे आहे तर ते काच त्या ठिकाणी तयार केली जाते. बीइंग व्हेरी क्लिअर आर ट्रान्सपरंट, इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ द लाईट बल्ब्स, ट्यूब्स एक्सेट्रा. ही जी काही शिशीयुक्त असणारे जे काही काच जे आहे तर ते काही सांगितली क्लिअर, चकचकीत असणार, पारदर्शक त्या ठिकाणी असणार आहे. आणि याच्यामुळे या काचेचा उपयोग जो आहे तर ते विजेचे असणारे जे काही दिवे असतील किंवा ट्यूबलाईटमधून आपल्या लक्षात येत नसते की प्रकाश जो आहे तर तो प्रकाश त्या ठिकाणी काय होताना दिसतो, बाहेर त्या ठिकाणी पडताना दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी ही जी काही काच जी आहे तर ती काच आपल्या लक्षात येत नसते की चकचकीत. आणि म्हणून या काचेचा उपयोग म्हणजे शिशीयुक्त काचेचा उपयोग काय केला ते विजेचे दिवे बल्ब बनवण्यासाठी किंवा ट्यूबलाईट बनवण्यासाठी काय केला तो याचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतरचा पाचवा प्रकार आपल्याला दिलेला आहे ऑप्टिकल ग्लास. आता ऑप्टिकल ग्लास म्हणजे काय तर प्रकाशीय वस्तू. प्रकाश, ऑप्टिक म्हणजे प्रकाश. ऑप्टिकल ग्लास इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द मिक्सचर ऑफ द सँड, सोडा, लाईमस्टोन, बेरियम ऑक्साईड अँड बोरॉन. प्रकाशीय असणारे जे काही काच जे आहे तर ते प्रकाशीय काच तयार करण्यासाठी बघा कोणकोणते इन्ग्रेडियंट आहेत. पहिला आपल्याला सांगितलं सँड, सोडा, वाळू असेल, सँड सोडा असेल, सोडा आहे. त्याच्यानंतर लाईमस्टोन म्हणजे चुनखडी असेल, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन म्हणजे वाळू, सोडा, चुनखडी, बेरियम ऑक्साईड आणि बोरॉन यांच्या मिश्रणामधून ऑप्टिकल ग्लास प्रकाशीय काच जे आहे तर ते प्रकाशीय काच त्या ठिकाणी तयार केली जाते. धिस टाईप ऑफ प्युअर ग्लास इज युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ स्पेक्टॅकल, लेन्सेस, मायक्रोस्कोपिक लेन्सेस एक्सेट्रा. ही जी काही प्रकाशीय असणारे जे काही काच जे आहे तर ती शुद्ध त्या ठिकाणी म्हणजे आता सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की चष्मे असतील, भिंग असतील, त्याच्यानंतर सूक्ष्मदर्शक जे आहे तर त्या सूक्ष्मदर्शकाचे असणारे जे काही भिंग जे आहे ही बनवण्यासाठी आपल्याला शुद्ध काच जे आहे तर त्या शुद्ध काचेची त्या ठिकाणी गरज असते. आणि म्हणून प्रकाशीय असणारे जे काही काच जे आहे ऑप्टिकल ग्लास जे आहे तर त्या ऑप्टिकल ग्लासचा असणारा जो काही वापर जो आहे तर तो वापर त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतरचा सहावा प्रकार आपल्याला दिलेला आहे कलर्ड ग्लास. आता कलर्ड ग्लास आपल्या लक्षात येताना दिसतो ज्याला आपण त्या ठिकाणी रंगीत अशा प्रकारची काच जी आहे तर ती काच त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. सोडा लाईम ग्लास इज कलरलेस. सुरुवातीला आपण त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते की सोडा लाईम ग्लास ही जी काही काच जी आहे तर ती रंगहीन त्या ठिकाणी असते. सो ॲज टू इम्पार्ट ए डिझायर कलर, ऑक्साइड्स ऑफ स्पेसिफिक मेटल इज मिक्स्ड ड्युरिंग द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस. आणि म्हणून या ठिकाणी जे काही काच जे आहे तर त्या काचेला विशिष्ट रंग येण्यासाठी काच तयार करत असताना असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणामध्ये काय केलं तर विशिष्ट धातूंची असणारे जे काही ऑक्साईड जे आहे तर ते ऑक्साईड काय केले जातात तर त्याच्यामध्ये मिसळले जातात. उदाहरणार्थ पहा की फेरस ऑक्साईड इज मिक्स टू गेट द ब्लिश ग्रीन ग्लास. फेरस ऑक्साईड जे आहे तर ते फेरस ऑक्साईड त्या ठिकाणी काचेचं असणारं जे काही मिश्रण जे आहे तर त्या मिश्रणामध्ये जर आपण त्या ठिकाणी मिक्स जर केलं तर याच्यापासून आपल्याला निळसर हिरवी अशा प्रकारचे असणारे जे काही काच जे आहेत काय म्हटलेले ब्लिश ग्रीन म्हणजे निळसर हिरवी काच तयार करण्यासाठी फेरस ऑक्साईड त्याच्यामध्ये मिसळलं जातं. पुढे आपल्याला सांगितले अँड कॉपर ऑक्साईड टू गेट द रेड ग्लास. आणि ते असताना काही काचेचं मिश्रण जे आहे तर त्या काचेच्या मिश्रणामध्ये जर आपण त्या ठिकाणी कॉपर ऑक्साईड जर टाकलं तर आपल्याला लाल रंगाची असणारे जे काही काच जे आहे तर ते काच त्या ठिकाणी मिळताना दिसते. त्याच्यानंतरचा सातवा प्रकार आपल्याला दिलेले प्रोसीड ग्लास. त्याला त्या ठिकाणी संस्कारित अशा प्रकारची काच मराठीमध्ये त्या ठिकाणी म्हटलेले पहा. सो ॲज टू इम्प्रूव्ह द क्वालिटी अँड युटिलिटी सम प्रोसेसिंग is performed on the glass and various types of like reinforced glass, plain glass, fiber glass, fan glass, translucent glass, etc. are produced. But की so as to improve the quality and utility म्हणजे काचेची असणारी जे काही क्वालिटी म्हणजे गुणवत्ता आणि युटिलिटी म्हणजे उपयुक्तता
जे काचेची असणाऱ्याची काही उपयुक्तता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी काय केलेलं आहे, सम प्रोसेसिंग इज परफॉर्म्ड ऑन द ग्लास. आणि म्हणून काचेवर काय केलं जातात, काही प्रक्रिया ज्या आहेत, संस्कार जे आहेत, तर ते संस्कार त्या ठिकाणी केले जातात. आणि प्रोसेसिंग करून आपल्याला व्हेरियस टाईप्स ऑफ ग्लास, म्हणजे विविध प्रकारच्या काच, उदाहरणार्थ पहिलं आपल्याला सांगितले रेनफोर्स्ड ग्लास, म्हणजे त्या ठिकाणी प्रबलित अशा प्रकारची काच. त्याच्यानंतर प्लेन ग्लास ज्याला आपण त्या ठिकाणी सपाट अशा प्रकारची काच त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढचं आपल्याला सांगितलं फायबर ग्लास, तंतुरूप अशा प्रकारची काच. पुढे आपल्याला सांगितलं ट्रान्सपरंट ग्लास. आता ट्रान्सपरंट ग्लास म्हणजे अपारदर्शक अशा प्रकारची काच. त्याच्यानंतर फेन ग्लास, अशा प्रकारची काच जी आहे तर ती काच त्या ठिकाणी काचेवर विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया करून त्या ठिकाणी काच जी आहे तर ते काच त्या ठिकाणी तयार केली जाते. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला दिलेला आहे. पहा काय दिलेलं आहे पुढे या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये काय दिले ते आपल्याला पाहिजे. पहा की इफेक्ट ऑफ ग्लास ऑन एन्व्हायरमेंट, काचेचा पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर होणारा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम आपल्याला त्या ठिकाणी पहिलं त्या ठिकाणी सांगितले. पहा की व्हाईल ग्लास प्रोडक्शन मिक्सचर्स नीड्स टू बी हिटेड अप टू 1500 डिग्री सेंटीग्रेड. पहा काच तयार करताना आपण लक्षात येत नसते की मिश्रण जे आहे तर ते मिश्रण 1500 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत त्या ठिकाणी तापवावं लागतं. आणि ड्युरिंग धिस greenhouse gases like sulfur dioxide, nitrogen oxide, carbon dioxide are released through the burning of the flame. आणि हे करत असताना जे काही इंधन त्या ठिकाणी वापरलं जातं तर त्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर डायऑक्साईड असेल, नायट्रोजन ऑक्साईड असेल किंवा कार्बन डायऑक्साईड अशा प्रकारचे ग्रीन हाऊस गॅसेस, लक्ष ठेवा की ग्रीन हाऊस गॅसेस त्याला त्या ठिकाणी हरितगृह वायू काय केले जातात, बाहेर त्या ठिकाणी टाकले जातात. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला सांगितलंय की ॲज ग्लास इज नॉन डिग्रेडेबल इफ पीसेस ऑफ द वेस्ट ग्लास मटेरियल फ्लो इन टू वॉटर बॉडी इट मे अफेक्ट दॅट इकोसिस्टीम. आपल्या लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं नसते की काच जी आहे की काच जी आहे तर ती कशी आहे, नॉन डिग्रेडेबल आहे, म्हणजे अविघटनशील आहे, तिचं विघटन त्या ठिकाणी होऊ शकत नाही. आणि म्हणून काचेचे असणारे जे काही टाकाऊ वस्तूंचे तुकडे जे आहेत तर ते पाण्याबरोबर जलाशयामध्ये जर वाहून जर गेले तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येत नसते की त्या ठिकाणी पाण्यामध्ये असणारे जे काही जलचर जे आहेत त्यांचा असणारा जो काही अधिवास जो आहे तर त्याच्यावर त्या ठिकाणी प्रतिकूल अशा प्रकारचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. सिमिलरली ड्रेनेज मे बी ब्लॉक ड्यू टू दिस स्पीसीज. कधी कधी अशा प्रकारची ड्रेनेज, आता ड्रेनेज म्हणजे सांडपाण्याची असणारे काही गटारं जे आहेत तर ती गटारं तुंबून सुद्धा त्या ठिकाणी समस्या ज्या आहेत तर त्या समस्या काय होता नसतात तर त्या ठिकाणी गटारं तुंबण्याच्या समस्या ज्या आहेत तर त्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. त्याच्यानंतर पुढे कलेक्ट इन्फॉर्मेशन आपल्याला म्हटलेले आहे. टू प्रिव्हेंट द डिग्रेडेशन ड्यू टू सनलाईट सम मटेरियल्स आर स्टोर्ड इन विच टाईप ऑफ द बॉटल. की सूर्यप्रकाश जे आहे तर त्या सूर्यप्रकाशामुळं डिग्रेडेशन अपघटन त्या ठिकाणी होऊ नये म्हणून काही विशिष्ट पदार्थ काही विशिष्ट प्रकारच्या काचेच्या बाटलीमध्ये त्या ठिकाणी का साठवले जातात याचा आपल्याला त्या ठिकाणी असणारा जो काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी आपल्याला गोळा करायला सांगितली. मागच्या तासाला तुम्ही ऐकलं असेल, द आंबर ग्लास आर ब्राऊन कलर्ड ग्लास बॉटल्स आर यूज टू स्टोर द मटेरियल दॅट मे बी डिग्रेडेड ड्यू टू सनलाईट. की आंबर रंगाची असणारी काही काच किंवा तपकिरी रंगाची असणारी काही काच जी आहे तर त्या काचेमध्ये काही पदार्थ त्या ठिकाणी साठवले जातात आणि त्याच्यावर जर सूर्यप्रकाश जर पडला तर तो असणारा जो काही पदार्थ जो आहे तर त्या पदार्थाचं काय होताना दिसते, अपघटन त्या ठिकाणी होताना दिसतं. धिस कलर दॅट इज आंबर ग्लास आर अ ब्राऊन ग्लास कलर prevent the ultraviolet rays of the sun to enter the bottle and bring about the chemical changes in the material. सूर्यप्रकाशामध्ये असणारे जे काही अल्ट्राव्हायलेट रेज, अतिनील असणारे जे काही किरणं जे आहेत तर ती किरणं काय करतात तर त्या बाटलीच्या आतमध्ये असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमध्ये काही रासायनिक बदल त्या ठिकाणी काय करू शकतात, घडून आणू त्या ठिकाणी शकतात. आणि एस्पेशली फॉर सेन्सिटिव्ह मेडिसिन ब्राऊन ग्लास बॉटल्स आर यूज. आणि काही त्या ठिकाणी संवेदनशील अशा प्रकारची असणारी जी काही औषधं जी आहेत
तर ती अशा प्रकारची असणारी काही औषधं जी आहेत तर ती औषधं मात्र त्या ठिकाणी तपकिरी रंगाची असणारी काही काच जी आहे तर त्या काचेमध्ये काही केले जातात, साठवले जातात. दुसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारलेले की विच टाईप ऑफ ग्लास इज युज्ड इन द व्हेकल्स टू अवॉइड इंजुरी इन ॲक्सिडंट. रस्ता अपघातामध्ये इजा होऊ नये म्हणून वाहनांमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या असणाऱ्या काही काच जे आहेत तर त्या काच त्या ठिकाणी वापरल्या जातात याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी शोधायला सांगितली. पहा की फ्रंट अँड द रेअर डोअर्स हॅव टेम्पर्ड ग्लास. पहा आपल्या लक्षात येतं नसतं की फोर व्हीलर गाडी जी आहे तर त्या फोर व्हीलर गाडीच्या पुढे त्या ठिकाणी काच असते, मागे त्या ठिकाणी काच असते, पुढची जी आहे तर तिला त्या ठिकाणी फ्रंट म्हटलेले, मागची जी आहे तर ती रिअर त्या ठिकाणी. मग ही काच तयार करण्यासाठी टेम्पर्ड ग्लास काच जी आहे तर त्या काचेचा त्या ठिकाणी वापर केला. द विंडशील्ड हॅज लॅमिनेटेड सेफ्टी ग्लास. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते की विंडशील्ड जे आहे तर याला मात्र काय केलं ते लॅमिनेटेड अशा प्रकारची सेफ्टी असणारी जी काही सुरक्षित अशा प्रकारची जी काही काच जी आहे तर ती काच त्या ठिकाणी वापरली जाते. आता का अशा प्रकारची त्या ठिकाणी विंडशील्ड असणारी किंवा लॅमिनेटेड ग्लास त्या ठिकाणी वापरलेली असते. If the accident takes place, the glass pieces do not injure the passenger. ॲक्सिडेंट जरी झाला तर त्या काचेचे असणारे जे काही तुकडे त्या ठिकाणी होताना दिसतात, मुळात त्या ठिकाणी ती क्रॅक होताना दिसते आणि त्याचे असणारे जे काही तुकडे जे आहेत तर त्या तुकड्यांमुळे त्या गाडीच्या आतमध्ये असणारे जे काही प्रवासी जे आहेत तर त्या प्रवाशांना कोणत्या प्रकारची दुखापत त्या ठिकाणी होताना दिसत नाही. लॅमिनेटेड सेफ्टी ग्लास कंबाईन्स टू कर्ड ग्लास सीट्स अँड ए प्लॅस्टिक लॅमिना बिटवीन द टू लेयर्स ऑफ द ग्लास. या ठिकाणी ही जे काही लॅमिनेटेड सेफ्टी असणारे जे काही काच जे आहे तर ते काचेमध्ये दोघांचं त्या ठिकाणी कॉम्बिनेशन केलेलं असतं की असणारं जर काही कर्ड ग्लास सीट्स म्हणजे वक्राकार अशा प्रकारचे असणारे काही ग्लास सीट, त्याच्यानंतर प्लॅस्टिक लॅमिना अशा प्रकारचे दोन थर जे आहेत तर त्या दोन थरांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला लॅमिनेटेड सेफ्टी ग्लासमध्ये त्या ठिकाणी वापरलेला असतो. आणि दिस ग्लास इज टफ अँड प्रोटेक्टिव्ह. ही जी काही काच जी आहे तर ती टणक असणार आहे आणि सुरक्षित अशा प्रकारची असणार आहे. टेम्पर्ड ग्लास ऑन द अदर हँड इज टफन ग्लास विच इज प्रोसीड बाय कंट्रोल्ड थर्मल ऑर केमिकल ट्रेन. याच्या उलट असणारे जे काही टेम्पर्ड असणारे जे काही काच जी आहे तर ती कशी असणार आहे, कठीण त्या ठिकाणी टफन ग्लास त्या ठिकाणी म्हटलेले आणि हिच्यावर अनेक अशा प्रकारच्या थर्मल म्हणजे उष्णतेच्या किंवा रासायनिक अशा प्रकारच्या प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी केलेल्या असतात. अपॉन ब्रेकिंग द टेम्पर्ड ग्लास क्रम्पल्ड इनटू स्मॉल ग्रॅन्युलस चंक्स इनस्टेड ऑफ स्प्लिंटिंग इनटू शार्प ग्लास वेसेस. पण ही जी काही काच जी आहे तर ती काच काही कारणानं त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, ती काच त्या ठिकाणी ब्रेक झाली तर ही टेम्पर्ड ग्लास जे आहेत तर तिचे लहान लहान अशा प्रकारचे ग्रॅन्युलर अशा प्रकारचे तुकडे, टोकदार तुकड्यांच्या ऐवजी त्या ठिकाणी ग्रॅन्युलर अशा प्रकारचे तुकडे जे आहेत तर त्या तुकड्यांमध्ये तिचं त्या ठिकाणी रूपांतर त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि याच्यामुळे काय सांगितलंय, दिस प्रिव्हेंट द इंजुरी. आणि याच्यामुळं ॲक्सिडेंट जरी झाला तरी अपघात जो आहे तर तो किंवा असणारे जे काही इंजुरी जी आहे, दुखापत जी आहे तर ती दुखापत काय केली जाते तर त्या ठिकाणी ती टाळली जाते. पाच शेवटचा भाग आपल्याला सांगितलाय, ट्राय दिस. परफॉर्म द ॲक्टिव्हिटी ऑफ परफॉर्मिंग द बेंट ट्यूब अंडर द सुपरविजन ऑफ युअर टीचर. प्रयोगशाळेमध्ये काय करायचं, वक्रनलिका तयार करण्याची कृती जी आहे तर ती कृती शिक्षकाच्या निरीक्षणाखाली त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितली. या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये डिफरंट टाईप्स ऑफ ग्लास अँड ग्लासवेअर्स त्या ठिकाणी दाखवले. ज्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे असणारे जे काही काच जी आहे तर ती काच आणि त्या काचेपासून तयार केलेली जी काही भांडी जी आहेत किंवा वस्तू ज्या आहेत तर त्या वस्तू आपल्याला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. बऱ्याचशा असणाऱ्या ज्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला या ठिकाणी बिकर दिसतंय, कोनिकल फ्लास्क दिसतंय, अशा प्रकारच्या. त्याच्यानंतर औषधाच्या असणाऱ्या ज्या काही बाटल्या किंवा ॲसिडच्या असणाऱ्या ज्या काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्या त्या ठिकाणी आकृती ज्या आहेत तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी दाखवलेली. तर एवढाच असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.